मराठवाड्यासह सोलापूर आणि जळगावात पावसाने हाहाकार गाजवलाय। अनेक गावात पाणी शिरलेलं आहे, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, संसार उघड्यावर पडलेत। पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली होती, तोच निसर्ग कोपला आणि स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरलं गेलं। महापुराची दाहकता आजही कायम आहे, आजही डोळ्यात पाणी आणि पोटात भूक आहे। गावागावात आज काय स्थिती आहे जाणून घेण्यासाठी पाहूयात आमचा हा खास वृत्तांत महापुराच्या महाझळा। दुष्काळानं होरपळणारा मराठवाडा आज महापुरात बुडालाय। रेल्वेनं पाणी आणावं लागलेल्या लातूर जिल्ह्यात यंदा पाऊस नकोसा झालाय। धाराशिव आणि बार्शीकरांची तहान भागवण्यासाठी उजनीचं पाणी आणावं लागलं। तिथं आज सगळीकडे फक्त पाणी आहे, पण ते प्यायच्या लायकीचं नाही। मराठवाड्यात असा एकही जिल्हा उरला नाही जिथं महापुरानं थैमान घातलं नाही। धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, संभाजीनगर या सर्व जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला। मांजरा, सीना, तेरणा अशा अनेक नद्यांनी पात्र सोडलं आणि हजारोंचे संसार उघड्यावर आले। ऊसाचे फडची फड पाण्यात आहेत। सोयाबीन, कापूस, मका तर शिलकीलाही उरली नाही। द्राक्ष, डाळिंब, संत्र्याच्या बागा उन्मळून पडल्या। अनेकांची दुभती जनावरं तर दावणीलाच मेली। काही भागात तर शेतातली माती खरवडून गेली आहे। त्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरचं पीक जाऊन आता उरलाय तो फक्त एक मोठा खड्डा आणि मुरुम। फक्त मराठवाडाच नाही तर जळगाव आणि सोलापूरसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं केलंय। 21 आणि 22 सप्टेंबरला झालेल्या पावसाची दाहकता आज 3 दिवसानंतरही कायम आहे। मराठवाड्यासह राज्यात महापुराच्या तिसऱ्या दिवशी काय स्थिती आहे, पूरग्रस्त भागातील लोकांची आज काय अवस्था आहे, कुठे आणि किती प्रमाणात नुकसान झालंय हे सगळं आपण पाहणार आहोत। धाराशिवच्या भूम तालुक्यातील साडेसांगवीत पुराचं पाणी शिरलं। मुलगा अपघातात वारलेला, घरातलं सगळं धान्य वाहून गेलंय। धक्क्यानं करता माणूस घराच्या बाहेर पडेना गेलाय। सांगा करायचं तरी काय। एका माऊलीची ही स्थिती पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साडेसांगवी गावामध्ये मी आत्ता आहे आणि या गावात फक्त आणि फक्त आक्रोश आहे। रस्त्यावरती धान्य पडलेलं आहे, हे धान्य सुकवलं जात आहे आणि प्रत्येक घरातील महिलेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। त्यामुळे पुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत। भविष्याची चिंता डोळ्यात आणि चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतंय। काय स्थिती झालेली आहे घरामध्ये, काय राहिलंय, किती नुकसान झाले? काहीच राहिलं नाही, सगळं वाहून गेले आमचं पीक। आमचं मालक बाहेर निघत नाहीत, माझा मुलगा वारलेला आहे 12वीचा। आम्ही काय खायचं 4 दिवस झाला, आम्ही कुठंच नाही, नुसतं उपाशीत घरी। आम्ही आता काहीतरी करतो दोघं, पण आम्हाला काहीच आधार नाही कुणाचाच। शेत आहे पण त्या शेतातलं सगळं वाहून गेले, काय खायचं शेतात, काय पिकणार आहे आता? प्रगतशील महाराष्ट्रात काय दारिद्र्य आहे हे या घरांच्या स्थितीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय। मराठवाड्यामध्ये अशाच पद्धतीनं अनेक पत्र्याची घरं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशाच एका आपण घरामध्ये चाललेलो आहोत। प्रत्येकाच्या आता ह्या परिस्थितीनुसार प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे, कुठच्याही प्रकारची मदत येत नाही आहे असं सांगितलं जात आहे। आमचं सगळं वाहून गेलेलं आहे। मुलगा शिक्षणाला असतो, माझा 15वीला शाळेला आहे मुलगा। आमची काष्ट ही सगळी वाहून गेली, खायचं प्यायचं पसारा सगळं वाहून गेला। बँकेचं 1,20,000 कर्ज काढलं होतं, डब्यामध्ये ठेवलं तर दसऱ्यामुळं सगळं काढलं आणि सगळं पाणी आलं, वाहून गेलं। रात्रीच्या 1 वाजता पाणी आलं, मग आमचा जीव वाचवायचा का आम्ही ते पैसे बघायचं? आम्ही अंगावरच्या कपडे शिवतात, आम्हाला ते आमची चूल आहे बघा, काही सध्या राहिलं नाही। आम्ही कशावर करायचं, कसं खायचं? आणि खायला सध्या आतापर्यंत काही नाही आलेलं आम्हाला। कुणी बी बोलत आहे, मग तिथं आम्ही 4 घास खातो आणि रस्त्यावर बसतो। इथं बसायला सध्या वास येते मरणाची, घरात चिखल आहे आमच्या घरात। आमचं सगळं वाहून गेलं, आम्हाला काही सुद्धा नाही। मुसळधार पावसाचा फटका सोलापुरातील शेतीला तर बसलाच, सोबतच अनेक गावं सीना नदीच्या पाण्याखाली गेली आहेत। अनेक घरात पाणी शिरलंय, सोबतच गावातील शाळा देखील पाण्याखाली गेल्या। उत्तर सोलापुरातील तढे गावातील जिल्हा परिषद शाळेची या महापुरात काय अवस्था झाली आहे
तुम्हीच पहा। सोलापूर जिल्हाभरामध्ये मागील काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सिनामायचा प्रकोप जो आहे तो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका असेल, दक्षिण सोलापूर तालुका असेल, मोहोळ तालुका असेल या ठिकाणी पाहायला मिळाला। सध्या पुराचं जे पाणी आहे ते ओसरतानाचं चित्र दिसतंय। सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे की उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावातील जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेत कसा परिसर शाळेचा चिखलमय झाला आहे हे तुम्हाला दिसून येत असेल की विद्यार्थ्यांचे याच वर्गात जे आहेत ते वर्ग भरत असतील। हा जो वर्ग आहे हा वर्ग अक्षरशः चिखलमय झालेला दिसून येतोय की दोन पायावरती व्यवस्थित इथून चालता देखील येत नाही अशी परिस्थिती ह्या सगळ्या वर्गांची आहे। सगळा विस्कळीत होऊन पडलेला हा वर्ग आहे की या साधारणतः या पेट्यांमध्ये देखील जे आहे ते पाणी घुसलं असेल अशी शक्यता आहे। विद्यार्थ्यांचे पेपर असतील, विद्यार्थ्यांचे परिपाठाचे पुस्तकं असतील, गृहपाठाच्या वह्या असतील, या देखील या पुराच्या पाण्यामुळं विस्कळीत झाल्याचं चित्र सोलापुरातील तिरे गावात दिसून येतंय। तिकडे बीड जिल्ह्यात पुरानं शेतीतलं पीक आणि माती तर वाहून गेलीच, पण देवी निमगाव परिसरात अहिल्यानगर बीड मार्गावरील डांबर उखळून गेलाय। पुलावर लावण्यात आलेले लोखंडी पाईप देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले। बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः रस्ते वाहून गेले। आता जसं जसं पाणी ओसरतंय त्यानंतर या पूर परिस्थितीची दाहकता पाहायला मिळते। मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवी निमगाव इथे उभा आहे आणि इथे अक्षरशः रस्ता वाहून गेलाय। जमिनी अनेक ठिकाणी वाहून गेल्याचं आपण पाहिलंय, मात्र इथं रस्ता हे माझ्या पायाखाली हे सगळं दृश्य तुम्हाला दाखवतोय। हा रस्ता किमान 200 फूट लांब पर्यंत रस्ता हा नदीत वाहून गेला आहे। रस्ता वाहून गेला नाही फक्त, तर या रस्त्यावर टाकलेलं डांबरचं पूर्ण थर हा जो आहे तर उखडून अक्षरशः नदी पात्रात गेलाय। हे बघा, मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीने हा सगळा डांबर या पूर परिस्थितीमुळे असा झालेला आहे। हा सगळा रस्ता, या रस्त्याच्या कडेला लावण्यात आले हे बॅरिकेड म्हणजे पाईप जे होते ते देखील उन्मळून पडलेले आहे। भरपूर पाऊस झालेला आहे, नुकसान बी झालेलं आहे लोकांच्या। कायच्या घरात पाणी शिरलं, खायला नाही धान्य राहिलं होतं। काय परिस्थिती होती गावात 2 दिवसापूर्वी? 2 दिवसापूर्वी माणसं द्यायची, झोपायला झोपच नाही आम्हाला, दुसरी घरं गाठली। आता काय करावं? माढा तालुक्यातील लोंढेवाडी गावात एका वस्तीवर 6 फूट इतकं पाणी होतं। हे पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे, पण त्यानंतरचं चित्र भयंकर आहे। घरातील साहित्य आणि धान्य भिजून ते सडायला सुरुवात झाली आहे। उरलं सुरलं वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न इथले ग्रामस्थ करतायत। पण महापुरानंतर सगळ्यात मोठा संघर्ष आता नागरिकांना पुन्हा एकदा संसार उभा करण्यासाठी करावा लागणार आहे। आपण माढा तालुक्यातील लोंढेवाडी या गावात आहे। या गावात जवळपास या वस्तीवर 6 फूट पाणी होतं। संपूर्णपणे बघू शकतोय, वैरण असेल, कणसं असेल, ही पाण्यात तरंगत होती। आणि पाणी ओसरल्यानंतर खरं तर या घराची अवस्था आहे। पाणी ओसरल्यानंतर हे सावंत कुटुंब आहे, हे आता घरात आले। किती पाणी होतं, काय अवस्था होती घराची? पाणी आमच्या घरात 4 फूट घरात पाणी होतं। अंगणात मला तर 5.5 फूट पाणी होतं। 5.5 फूट अंगणात आणि घरात मला 4-4.5 फूट घरात पाणी होतं। आता दसरा दिवाळी सण येतो, याचा तर सगळे विषय खाया प्यायचा मटेरियल पिजाची होतं ती सगळी ही झाली, पाक भिजून ही झाली सगळं। खरं तर अत्यंत भीषण अवस्था आहे की जी माक्याची अवस्था आहे, आपण पलीकडे व्हिडिओ मध्ये बघू शकतो। माक्याची जी अवस्था आहे, कोंबड्यांची अवस्था आहे, ही अत्यंत भयावह आहे। 7 कोंबड्या फक्त राहिल्यात, बाकी सगळ्या कोंबड्या खरं तर या शेतकऱ्यांच्या गेल्यात। तिकडे जळगावच्या भुसावळ तालुक्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसानं पानमळ्याचं प्रचंड नुकसान झालंय। महत्त्वाची बाब म्हणजे पानमळ्याच्या नुकसान भरपाईची विमा किंवा कुठल्याही योजनेत तरतूद नसल्यानं या शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं ठाकलंय। आपण भुसावळ तालुक्यातील कुऱ्हापानाचे शिवारात या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शेकडो असे पानमळे आहेत की जे वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने
वादळाचा तडाखा बसल्यामुळे या ठिकाणी शेकडो हेक्टरवरील जे पानमळे आहेत ते आता जमीनदोस्त झाले आहेत। मात्र ज्या पद्धतीने वादळी वाऱ्याच्या तडाख्यामध्ये खरं तर पानमळ्याचं नुकसान झालं आहे, त्यामुळे आता खरं तर या पानमळा उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाई मिळणार की नाही यावर देखील प्रश्न निर्माण होत आहे। कारण कुठल्याही शासकीय योजनेमध्ये खरं तर भरपाईची तरतूद जी आहे ही करण्यात आली नसल्यामुळे खरं तर जे विड्याचे पान उत्पादक शेतकरी आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे। आपल्यासोबत खरं तर पान उत्पादक शेतकरी आहेत, आता काय सांगणार कशामुळे खरं तर आपला हा जो पानमळा जो आहे याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय? पाऊस होता, वादळ होतं, नेमकी काय परिस्थिती होती? नेमका परवाच्या दिवशी जो होता साधारणतः पाऊस होता पण वारा जास्त होता, त्याच्या वादळी होता, त्याच्यामुळे हे सर्व माझं नुकसान होऊन गेलं। याच्यानंतर काय आता हे उभं राहणार नाही शेत, आता मी उभं कसं काय करू? माझं नुकसान इतकं झालं की भरपूर झालं, त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही। आता साधारण किती कालावधी जो आहे हा पानमळा पिकायला लागतो, कशा पद्धतीचं याचं संगोपन करावं लागतं? हा पानमळा जवळजवळ 1 वर्षाचा मळा आहे, याला भरपूर खर्च येतो। जवळजवळ ह्या मळ्यापर्यंत 1 लाख रुपये मला खर्च लागला आहे। 1 लाख रुपये उत्पन्न नाही, आज माझं नुकसान होऊन गेलं आहे पूर्ण, मी काय करावं? लातूर जिल्ह्यात अनेक भागातील शेती आजही पाण्याखाली आहे। जी शिल्लक राहिली ती पिकंही पिवळी पडून करपू लागली आहे। अशा वेळी तोंडावर आलेला दसरा आणि दिवाळी कशी काय गोड होणार असा प्रश्न इथल्या महिला शेतकरी विचारतायत। लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अजूनही पाणी आहे, त्यामुळं शेती पिकं उद्ध्वस्त झालेत, संपूर्ण शिवार उद्ध्वस्त झालाय असं चित्र आहे। महिला माझ्यासोबत आहे, हे पाहू शकता यांच्या मागं ही शेतीची अवस्था आहे। जिकडे बघायला जाल आपण तिथपर्यंत पाणीच पाणी आहे आणि या पाण्यामध्ये ही पिकं आहेत, त्यामुळं आता यातून काहीही शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही। माझ्यासोबत महिला शेतकरी आहेत। खरं तर महिला शेतकऱ्यांचा आवाज ही महाराष्ट्रापुढे गेला पाहिजे हाच त्याचा प्रयत्न आहे। मला सांगा आजी, काय तुमचं शेतीतलं नुकसान झालंय? बांधावर आहात, काय नुकसान झालंय आजी सांगा? झालंय की नुकसान सगळं पाण्यात गेलंय आणि कर्ज काढून आम्ही देणं पाणी करून पेरून घेतले होते, सगळे गेले पाण्यामध्ये, आता त्याला कसं करावं? मावशी, आता मग सणवार यायलाय, कसं साजरा करणार? हे नुकसान इकडे पाहायला कुणी आलंय का बघायला? कोणच येणं बघायला ना, काय नाही, काय करावं? सोयाबीन तूर गेली पाण्यात, सोयाबीन गेलं पाण्यात, कर्ज काढलेलं होतं, आता काय करावं? ह्याचं काय करणार? लेकर बाळ कशाने जगवावे, काय करावं? आता तुमच्या हातात आता तुम्हीच काय देणं द्यायचे ते द्या, आम्हाला मदत करा तुम्ही आम्हाला। गुडघ्या इतक्या पाण्यात येण जाण, वैरण काढायना, काय करायना, म्हशी आहेत 2। मग कसं जगविता आता काय करावं? कुठं तर एवढ्या पाण्यात जाऊन पिंडीभर काढून टाकावं लागायला आले। बर, काय पण तुमचं काय म्हणणं आहे सरकारकडे? आमचं म्हणणं, आम्हाला काय आता सण वाटा आला, ही आलाय, दिवाळी आल्या, लेकर बाळ, काही तर आम्हाला हाती लागा। बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस घेतला जातो, मात्र यंदा मुसळधार पाऊस आणि सिंदफणा नदीचं पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पांढरं सोनं काळं पडायला सुरुवात झाली आहे। गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांनी लावलेल्या कापसाच्या शेतात आता पुढं काय असं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन इथला शेतकरी आपल्याच नशिबाला दोष देतोय। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कापसाचं पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि हे नुकसान किती विदारक आहे याचं हे चित्र दाखवणारं हे शेतातील झाडं। आपण सध्या बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील नुकसानाचे नुकसान झालंय त्याची माहिती घेतोय, करतोय आणि हे दृश्य बघा। बीड जिल्ह्यातील हे गाव आहे, कोणतं गाव आहे दादा? हे आहेर चिंचोली। आहेर चिंचोली हे गाव आहे। आहेर चिंचोली मधलं शेतकऱ्याचं जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे कापसाचं पीक अक्षरशः काळं पडलंय। या ठिकाणी काल किमान 10 फूट उंच पाणी होतं आणि त्यामुळे ही जी कापसाचे पीक आहे जिला बोंड लागली होती आणि पुढील काही 2-3 आठवड्यात या बोंडातून पांढरं सोनं निघणार होतं, ज्याची अपेक्षा या शेतकऱ्याला लागली होती। मात्र त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेवर पाणी फेरलंय अतिवृष्टीमुळे। तिकडे कळंब आणि केज परिसरात मांजरा नदीनं पात्र सोडलं आणि नदी किनारी असलेल्या शेतातली पिकं गिळून आपल्या पोटात घेतली। मांजरा नदीच्या पाण्यानं खोंदला गावाजवळच्या पुलावरचं डांबर अक्षरशः खरवडून नेलंय। धाराशिव जिल्ह्यात मागील 2 दिवसांपूर्वी मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळे जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या। त्यांना महापुरा आल्यासारखी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळाली आणि आजूबाजूच्या शेतामध्ये असेल घरांमध्ये पाणी देखील घुसलेलं पाहायला मिळालं। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे
आता नदीचं पाणी जे आहे ते उसरत चाललेलं आहे, मात्र ज्या पुरामध्ये आलेल्या वाहून आलेल्या गोष्टी आहेत, ज्या पाऊलखुणा आहेत त्या अजूनही जशाच तशा ताज्या असलेल्या पाहायला मिळतात. आपण धाराशिव जिल्ह्यातल्या मांजरा नदीच्या परिसरामध्ये या ठिकाणी आहोत आणि हे जे आपण नदी वाहताना पाहतोय त्या नदीत जी झाडं या ठिकाणी वाहून आलेली आपण मोठमोठी पाहतोय, ती संपूर्ण हा पूर किती मोठा होता, किती या पाण्याचा प्रवाह मोठा होता, त्याचं दर्शन म्हणजे वर्णन करण्यासाठी केवळ ही दृश्य जी आहेत ती पुरेशी आहेत असं मला तरी निदान वाटतंय. हा जो पाऊस होता त्याच्यामुळं जे रस्ते आहेत, डांबरी रस्ते आहेत चांगल्या प्रकारचे, ते रस्ते देखील अक्षरशः या ठिकाणी हे वाहून गेल्याचं कुठंतरी पाहायला मिळतं आहे. या रस्त्याच्या खपल्या ज्या आहेत ते या पडलेल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या पुरामुळं कुठंतरी झालेलं पाहायला मिळतं. हे रस्ता आपण पाहतोय कशा पद्धतीनं सगळा उकरला गेलेला आहे. अत्यंत चांगला हा रस्ता होता, तो उकलून गेलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हे कठडे आहेत बाजूचे पुलावरचे, ते देखील वाहून गेलेले आहेत. आणि ह्या सर्व नुकसानीची पाहणी कुठेतरी आता प्रशासनाकडून करण्यात येते, पंचनामे करण्यात येत आहेत. शेतीचं मोठं जे काही नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात देखील पंचनामे जे आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुसळधार पावसाला 4 दिवस उलटल्यात, तरीही नाशिकच्या येवल्यातील शेतात आजही गुडघाभर पाणी आहे. मका, बाजरी, कांदा आणि कापसाचं प्रचंड नुकसान झालंय. नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांसमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रडू कोसळलं. नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून पावसाने हाहाकार घातला. त्यातच नाशिकच्या दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या असलेल्या येवला तालुक्यात देखील पावसाने आता हाहाकार घातला आहे. येवला तालुक्यातल्या पूर्व भागातील गवटगाव, पिपळखुटे, रस्ते सुरेगाव या परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत या ठिकाणी पिकं जी ती अक्षरशः उद्ध्वस्त केली. आपण या ठिकाणी पाहू शकतो की पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की 4 दिवस उलटून देखील ह्या पिकांमधलं जे पाणी जे ते या ठिकाणी निचरा होताना दिसत नाही. या ठिकाणी जो मका पीक आहे ते पावसाच्या याच्यामुळे त्याचे मूळ असतील वगैरे सगळं जे ते कुठेतरी कुसताना दिसतात आणि त्या पिकाच्या जवळपास 90% ते 95% नुकसान झाले. असंच खरीपाचे पिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असतील, हे सर्व पिकं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी कुठेतरी हातपल होताना दिसतो. आताच थोड्या वेळापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी या भागाची पाहणी केली. त्यामुळे या भागातली नुकसान व शेतकऱ्यांना अक्षरशः भुजबळांच्या समोर रडू कोसळले. माझ्यासोबत या भागातले काही शेतकरी आहेत. काय सांगशाल मावशी, तुम्ही कशा पद्धतीने नुकसान आधी थोडा मोठे सण आणि हे आहेत कसं? आमचं खूप नुकसान झालेलं आहे. बाजरीचं झालं आणि सोयाबीन पण असंच पाण्यात हे सोंगून ठेवलेलं सोयाबीन, त्याला कोंब आलेले ते तसंच वावरात पडलेलं आहे. सोयाबीन पाण्यात आहे, कपाशी पण पाण्यामध्ये आहे आणि मका तर हे पाण्यातच आहे. सगळे पिकं पाण्यामध्ये. खूप नुकसान झालं आमचं, खूप नुकसान. कुठे सण आलेला आहे, कर्ज भरायचं, काय करणार आहे. माढा तालुक्यातील सीना नदीचा पूर आता ओसरायला सुरुवात झाली आहे. पण आता खरी कसोटी आहे ती संसार पुन्हा उभा करण्याची. इथं गोठ्याच्या भिंती फोडून जनावरांना बाहेर काढण्याची वेळ आली होती. तिथे आज काय स्थिती आहे पाहूया. पूर्ण बिताड फोडून पूर्ण बिताड फोडून गाय काढली. पूर्ण किती जनावर होती? माझी 55 जनावर आहे ती. 55 जनावर, 55 गाय म्हणजे 20 गाई, 25 कालवड आहे ती माझी. 25 कालवड होती. हा. आणि इथं किती फूट पाणी होतं? इथं 4.5 फूट पाणी इथं होतं कम्प्लीट. इथं हा. जनावर सगळी वाचली जातात. जनावर सगळी वाचली ती. पण ही सगळी कणस गेली. सगळं ती 40 पोती मका एवढी जाऊन एवढी आली ती कणस इथं. बर. 40 पोती मका गेला. 40 पोती मका व्हायची होती कणसाची त्या. कणसाची. त्यातली तेवढी जाऊन एवढी आली आता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला सीना नदीच्या पाण्यानं वेढा घातला. 1,500 ते 2,000 गावकरी अजूनही गावात अडकून आहेत. गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे, पण गावकरी घाबरून घरातच बसून आहेत. आणि ग्रामस्थांनी स्वतःचं जे साहित्य आहे ते काढण्यासाठी हा देशी जुगाड कशा पद्धतीने केलाय बघा, की ताडपत्री, बांबू, थर्माकोल अशाने एक त्यांनी बोट तयार केली आहे. एक छोटीशी बोट तयार केली आहे आणि त्याच बोटवरती मी स्वार झालोय. बाबा, काय काय नुकसान झालंय? ज्वारी, गहू पूर्ण नुकसान झालेलं आहे. घरातल्या वस्तू हे सगळे नुकसान झालेले. सगळे नुकसान झाले. कशा पद्धतीनं एखाद्याचा संसार उभा करायला जो आहे ना तो अनेक दिवस लागतात, परंतु एका क्षणात असा संसार ज्या वेळेस उद्ध्वस्त होतो ना त्यावेळेस नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या नक्कीच संवेदनशील होतात, तीव्र होतात. हा बेड आहे,
हा बेड पाण्यावरती तरंगतोय का काय असं देखील चित्र झालेलं हा भीषण वास्तव आहे की एक एक रुपया जोडून एक एक पै जोडून नागरिकांचा जो आहे तो संसार नागरिक थाटात उभं करतात. प्रत्येक महिन्याला जी आहे ती एक वस्तू घ्यायचा संकल्प असतो. अनेक EMI मधून जो आहे ज्या गोष्टी आहेत ते नागरिक विकत घेतात आणि एका क्षणात असा मुसळधार पूर येतो, असा मुसळधार पाऊस बरसतो की त्यात सगळा अख्खा जो नागरिकांचा संसार जो आहे ना तो अस्ताव्यस्त होऊन जातोय. पावसाचं पाणी घरात शिरलं, घरातलं सामान वाहून गेलं, घरात साप शिरले. पाणी आलं म्हणून पळताना पडले आणि लागलं. पाण्यानं नातवाचं दफ्तर, पुस्तकं भिजली. नातवानं काढलेलं पांडुरंगाचं चित्र सापडेना झालंय. हे सगळं सांगताना बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील घाटा गावातल्या आजीला अश्रू अनावर झाले. माझं नाव सिंधुबाई विश्वनाथ तळेकर. आता सांगा मला काय काय आणि झालं. मला दाखवा, मला आधी दाखवा. मुलाचं नाव संतोष मला विश्वनाथ दाखवा तळेकर. काय नुकसान झालं तुमचं. माझं मला मूग दाखवा ना. होता, उडीद, ती हा. सारं बाया ह्या का खुराक हा. ह्या का इथं हिऱ्याच्या गोण्या होत्या त्या फेकून दिल्या. हा. घरात राहायला आणि आम्ही तिथं झोपतो आणि माल होता माझा. काय कोणी माझ्या ह्या का कोणाला विचारा किती क्षेत्र आहे. माझ्या लेखाचा 22 गोण्या उडीद होता, गव्हाच्या 8 गोण्या होत्या, ज्वारीच्या 3 गोण्या होत्या, हरभऱ्याचे मूग सगळं होतं, बाकीचं बारीक निरीक सारं पवायला लागलं. पुस्तकं सगळी भिजली का. सगळे काय नाही राहिलं. ह्या बघा हे तेच म्हणतं मी अभ्यास कसा करू. त्याला काही काढता येत होतं, विठ्ठल काढता येत होता, पांडुरंग, तरी पांडुरंग आमच्या कोपला नाही येत. ये ना म्हणा इकडे ह्या काही इंग्लिश स्कूलचे थांबा राहू द्या. सगळे खराब झाले, सगळे काहीच नाही राहिलं. त्याने पुस्तकं पाहिलं की आरडा लागला, काय नाही राहिलं. म्हणलं मग दप्तर गेलं वाहू नका. म्हणलं जाऊ गेलं तर मी काय करीन पुन्हा. आले बाबा कुठं वावर हाय आपल्याला उडीद केली पण ती कुठे पांडुरंग काढला होता का त्यानं. हा पांडुरंगाचं कुठं काय चित्र हे काय चांगलं नाही. हे लय चित्र पांडुरंग हुबा पांडुरंग काढला होता वही तेसली. सीना नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक सापही वाहून आल्याचं सोलापूर जिल्ह्यातील पाथरीचे गावकरी सांगतायत. गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. मात्र उपचारासाठी ज्या आरोग्य केंद्रात जायचं ते आरोग्य केंद्रच पाण्याखाली आहे. सोलापूर जिल्हाभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जो आहे तो सीना नदीला पूर आलेला आहे आणि याच पूरजन्य परिस्थितीत जसजसं सीना नदीचं पाणी ओसरत आहे तसतसं नागरिकांच्या चिंता देखील वाढतानाचं चित्र दिसतंय. सध्या पाथरी गावात आपण उभे आहोत आणि पुराचं पाणी ओसरल्यानंतर सर्वात आधी जो प्रश्न उभा राहील तो म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा. आणि तीच आरोग्य व्यवस्था जी आहे ती पाण्याखाली बुडाल्याचं चित्र दिसतंय. साधारणतः छाती एवढ्या पाण्यात पाथरीतील जे प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे उपकेंद्र आहे तेच पाण्याखाली बुडालेलं आहे. त्यामुळं नागरिकांची चिंता जी आहे ती वाढत आहे. कारण वैद्यकीय आधार जर घ्यायचा असेल, ज्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय आधार घेतला जातो तेच आरोग्य केंद्र जर पाण्याखाली असेल तर नागरिकांची चिंता वाढणं साहजिकच आहे.